नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। आता एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे पात्र महिला आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता संजय गांधी आणि लाडकी बहीण योजना या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि आता अनेक महिलांना वाटत असेल की आम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल या दोन्ही योजनांचा लाभ 2-3 महिन्या अगोदर भेटलेला आहे। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही आता हा लाभ भेटलेला असेल तरी मात्र तुम्हाला आता यापुढं संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। म्हणजेच आता या अगोदर जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे घेतलेले असाल लाडकी बहीण योजनेच्या अगोदर, तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना आता हे चालू राहील। तर जर तुम्ही लाडकी बहीण योजना आताचा अर्ज केल्यानंतर पुन्हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसेसुद्धा मिळायला सुरुवात झालेली असेल, तर मात्र तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळत राहील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळणार नाही। म्हणजेच आता याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अगोदर जर संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत जर अर्ज केलेला असाल तर तुम्हाला यापुढे आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आता इथं मिळणार नाहीत। संजय गांधी अनुदान योजनेचे पैसे मिळणार आहेत हे लक्षात ठेवा। तर आता त्याचबरोबर आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यानंतर तुम्ही संजय गांधी अनुदान योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर मात्र तुम्हाला आता जे आहे ते फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेचेच पैसे मिळणार आहेत। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फॉर्म तुम्हाला पुन्हा रिव्ह्यूमध्ये जाऊन तो रिजेक्ट होणार या आहे। त्याचबरोबर काही महिलांचा असाही प्रश्न आहे की तुम्ही दोन्ही योजनांचे जर लाभ घेतलेला आहे मागील 5 महिन्यामध्ये तर तुम्हाला आता 15,000 आलेले आहेत, एकीकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा 15,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत, तर आता ते 1500 आलेले आहेत। तर या महिन्याचे जर 1500 तुम्हाला, त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुद्धा 7,500 आणि इथे 1500 मिळालेलं असेल तर राज्य सरकारसुद्धा याचे तुमचे पैसे हे तुमच्याकडून घेणार आहे। तर आता राज्य सरकारसोबत फ्रॉड केलेला आहे, आता हे फ्रॉडचे पैसे तुम्हाला राज्य सरकारला परत करावे लागणार आहेत। फक्त त्याने तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनाच असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल या दोन्हीपैकी एकाच योजनेचा तुम्ही इथे लाभ घेऊ शकता। तर अशा प्रकारे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्यांना फक्त एका कुठल्याही योजनेचा इतर लाभ घ्यायचा आहे आणि या अगोदर जर तुम्ही दोन्ही योजनेचे लाभ घेतला असेल तर तुम्हाला एका योजनेचे जे पैसे आहेत ते राज्य सरकार तुमच्याकडून काढून घेणार आहे, हे इथं लक्षात असू द्या। आणि जास्तीत जास्त माहिती ही लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।